संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी. 25 मे सोमवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. कोरोना महामारी जरी आता दूर झाली असली तरी तिच्या खुणा काही अजून पूर्णपणे दूर झालेल्या नाहीत. कोरोनाने लोकांना जे काही दाखवलं ते अजूनही लोकांच्या मनात आहेच. सोबतच त्यावेळी घेतलेली औषधंही आपला पिच्छा सोडत नाहीयेत. त्यावेळी घेतलेल्या काही औषधांचा मोठा दुष्परिणाम अजूनही बघायला मिळतो आहे. हल्लीच डॉक्टरांनी एक नवीन आणि चिंताजनक समस्येबाबत इशारा दिला आहे. देशातील हाडांच्या डॉक्टरांचं मत आहे की कोविड दरम्यान घेतलेल्या काही औषधांमुळे, खास करून स्टेरॉइडमुळे, लोकांमध्ये हिप म्हणजे पार्श्वभागातील हाड खराब होण्याच्या केसेस वेगाने वाढत आहेत. अलीकडेच दिल्लीमध्ये दिल्ली हिप 360 कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. यात हाडांच्या अनेक मोठ्या डॉक्टरांनी सांगितलं की कोरोनानंतर आता मोठ्या संख्येने लोक हिप आर्थरायटिस आणि एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस सारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त होत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे हा आजार 30 ते 40 वर्षांच्या तरुणांमध्ये बघायला मिळतो आहे.